अण्णा तुझा आता मी शिक्षण तुम्ही याच शिकरण नाही करू शकती अण्णा, कारण शिकरण केळ्याचं करती वांग्याचं नाही. मीना लोणची तू वांग बोललीस मीना लोचनी असती. हा तेच ते तू वांग बोललीस. मिनम्मा तो लग्नामधून पळून आलीस. मागच्या वेळेला पण असंच केलंय. त्या तांगापल्ली किती रागवलाय माहितीये. अरे तो तांगापल्ली एकदम डेंजर डायरेक्ट मर्डर करतो. तांगापल्ली बोलाव. एल्ली घेऊन येतो पडते. काय बोलला. लगेच घेऊन येतो. कोण आहेस तू. टांगा पल्ले आणि आडनाव काय घोडे फरार. टांगापैकी घोडे फरार. जास्ती ऍक्टिंग करायची नसती. टांगा पल्लीला राग आला तर तुकडी तुकडी करती. हो मागच्या वेळेला त्याला स्वतःचाच राग आला होता. एवढे तुकडे तुकडे केले की शेवटचा उरलाय फक्त. हे निम्मा अरे तो निम्माचे आहेस. तिला काय सांगतो मी निम्मा. याचं ऍक्च्युली पाळण्यातलं खरं नाव आहे गोलमाल. आता पार्ट 1 आलेला आहे. पार्ट 2 पार्ट 3 नंतर येणार आहे. तर तुमच्यासारखंच आहे. काय करू राहिला? ओया मुलगा गाला ओ वाव, गोलमाल मधलं तुषार कपूर असती. अरे नाही, जीभ कापली त्याची. कोयत्याला दात करत असते का रे? पागल आहे का? एक तर त्याच्या वाटेला अख्ख्या स्किट मध्ये 4 डावे लागायत. त्यातले जीप कापल्यामुळे 3 गेले. आता एकच राहिलाय. आता अख्खा स्किट असं करत बस. हे मीना लोणची तू याच्याशी लग्न करणार होतीस. होय ते मागच्या टायमाला ते झालं माग. आता मी तुझ्यासाठी नवीन मुलगा शोधला. इतका श्रीमंत मुलगा, बिझनेसमॅन मुलगा. पण तुला नको. आज तू त्याला हो बोलली असती तर गोव्यामध्ये असती. हो कोण आहे तो. जयकांत नागशिकरे. साला बंद कर. क्या है रे? क्या है रे? साला बंद कर देगा. आवाज नहीं कर देगा. हला रे हला. साला बात करता है. हला रे हला. जयकांत आला. आला रे. आले रे आले. आता आपली पाळी आली. क्या रे, किधर है तेरी छोकरी? मेरे को बता बता मेरे को. छोकरी किधर है? शादी से भाग गई. पीटी उषा है वो. बोल मेरे को. पीटी उषा है, भाग जाती है. किधर है बता. साला तुम लोग मेरे को पहचानता नहीं है क्या? समझा ना. हाँ पहचानता नहीं है तुम लोग मेरे को. अरे कोण आहेस तू. शिवा शिवा बोल इसको मैं कौन है. भाऊ को नहीं पहचानता रे तू. अरे भाऊ गोवा का भगवान है. भगवान. गोवा में भाऊ दिखेगा तो लोग बोलते हे भगवान हा दिसला दिवस वाईट जाणार. तर मंडळी, सुरुवात झालेली आहे आमच्या सिनेमाला, ज्याचं नाव आहे सिंभाऊ. तर सिंभाऊच्या आयुष्यात आलाय एक ट्विस्ट. चेन्नईवरून पळून आलीये मीनम्मा आणि तिच्या पाठोपाठ तिच्या घरचे आले तिच्या शोधात. आता बघायचंय सिंभाऊच्या आयुष्यात अजून कोणकोणती वादळे येणार. पाहूयात उद्याच्या भागात. आता येणार सिद्धार्थ जाधव यांच्याकडे. सिद्धार्थ
खूप जबरदस्त रोल आहे तुझा सुद्धा या सिनेमात, काय सांगशील? संतोष तावडे नावाचा एक सब इन्स्पेक्टर आहे जो करप्ट आहे आणि तो खुश आहे कारण इन्स्पेक्टर संग्राम भालेराव आता त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये ॲज अ मेन पोलीस ऑफिसर येणार आहे तो खुश आहे की सगळ्यांना खायला मिळणार आहे सगळ्यांना खूप मजा करायला मिळणार आहे आणि मग तो आल्यानंतर जे जे होतं त्या प्रत्येक प्रवासात संतोष तावडे त्याच्याबरोबर आहे. हिंदीत काम करायला मिळणं असतंच पण हिंदीत चांगल्या लोकांबरोबर काम करायला मिळणं खूप नशिबाचा भाग असतो. आणि सिम्बा नावाच्या सिनेमात मी काम करतो जिथे आपली माणसं आहेत, आपले रोहित सर आहेत आणि आपला सिनेमा आहे. दादा वाढदिवस पण खूप छान सेलिब्रेट केला तुमचा. तो तर माझ्या आयुष्यातला मी काय म्हणेन माझ्या आयुष्यातला सर्वोच्च क्षण आहे असं मी म्हणेन. मला केक जेव्हा सेट चालवत राहा त्यावेळी बोललो अरे मी रणवीर सरांना सांगत होतो की देखो ना रणवीर सर क्या आपण किधर गाव में पैदा हो गए कभी सोचा भी नहीं था रोहित शेट्टी अपने लिए केक लाएंगे. तर रणवीर सिंग मला काय म्हणाले सर अपने पैदा होने का जश्न मनाओ वो सोचत आणि हा माणूस माझ्या म्हणजे त्याचा वाढदिवस असल्याप्रमाणे नाचत होता रे. एक ऍड आहे तुमची, तुम्ही काहीतरी खाता आणि मग शरीरातून दूर येतो कुठून दूर येतो आणि मग ते रॉकेट सारखे उडतात. तर ह्याचं काय कारण आहे? जब आप बिग जब आप बड़ा सोचते हैं तो नाम एक ही आता है ज़हन में. तो मैंने बोला ये तो बेस्ट है, हम लोग ऐड करेंगे उसमें मैं सिंसियरिटी और हार्डवर्क के साथ काम करूंगा उधर मैं खुद की फील्डिंग करूंगा. फिर 4 दिन आई थिंक हम लोग ने शूटिंग की हैदराबाद में और वहाँ उनको मेरा काम अच्छा लगा. फिर पोस्ट प्रोडक्शन चल रहा था, डबिंग चल रही थी यशराज में. वहाँ आके उन्होंने बोला अच्छा सुन मेरे पास एक सब्जेक्ट है. मैं वहाँ तो ये था मेरा पैंतरा. तर आलेल्या पाहुण्यांना मला सांगायचं की चला हवा येऊ देचं हे जे पर्व आहे सर ते आहे होऊ दे व्हायरल पर्व. आणि या होऊ दे व्हायरल पर्वात आता आपण निघालेलो आहोत फिनालेकडे, फायनलकडे. आणि जसे आम्ही सगळ्यांना हसवण्याचा प्रयत्न करतोय तसे नवे चेहरे महाराष्ट्राला हसवत आहेत आणि त्यातले काही चेहरे समोर बसलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. काय त्यांची आज इकडे स्पर्धा आहे आणि आज ते आपल्या समोर परफॉर्म करणार. पण एवढी सगळी मजा चाललेली आहे, रणवीर सिंग आलेले आहेत, ही सगळी मंडळी आलेली आहेत, तेही बिचारे एवढी धमाल करतायत आणि ते विसरून गेलेत आपल्याला स्किटही करायचंय. तर कसं आहे मजेचा माहोल आहे, मला योगच त्यांची परीक्षा घ्यावीशी वाटत नाही. आजचे दिवस मजा करा, पुढच्या आठवड्यात तुमची परीक्षा. तर होऊ दे व्हायरलची स्पर्धा तर सुरूच राहणार आहे, फक्त या 2 भागांपुरती त्यांना सुट्टी आहे. यांच्या बरोबरचे परफॉर्मन्सेस आपण बघणार आहोत पुढच्या आठवड्यात. तर मंडळी खूप छान वाटलं की आजच्या भागामध्ये सिम्बा या सिनेमाच्या निमित्तानं हे सगळे पाहुणे तुकरटवाडीमध्ये आलेले आहेत. आणि कसं आहे की तुम्ही सगळे पहिल्यांदाच तुकरटवाडीमध्ये आलेले आहात तर मुक्काम तर झालाच पाहिजे. भेटूयात याच पाहुण्यांच्या बरोबर उद्याच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल.